या धुराचे लोट पाहून विमानाला मोठा अपघात झाला असावा असा अंदाज आपण बांधू शकतो। आताची थेट दृश्य आपण पाहतोय अहमदाबादमध्ये प्रवासी विमान कोसळलंय। तर विनोद तळेकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। सध्या बचाव कार्य सुरू झालेलं आपण पाहतोय। जीवितहानीचं काही वृत्त आहे का? अजूनपर्यंत त्या संदर्भात कोणतीही माहिती मिळालेली नाही, पण आता जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार जवळपास 100 पेक्षा अधिक प्रवासी या विमानात असल्याचं कळतंय। हे विमान अहमदाबादवरून लंडनच्या दिशेने जात असल्याचं कळतंय। अजूनही या संदर्भात अधिकृत माहिती नाही, मात्र जी माहिती स्थानिकांकडून आपल्या प्रतिनिधींना मिळते त्यानुसार या विमानात 100 पेक्षा जास्त प्रवासी असल्याचं कळतंय आणि हे विमान लंडनच्या दिशेने जात होतं। सध्या आपण जी दृश्य पाहतोय ती या विमानतळाच्या परिसरातली दृश्य आहेत। कशा पद्धतीनं विमानतळ कर्मचारी या दुर्घटनेनंतर आता बचाव कार्यामध्ये त्यांनी स्वतःला जुंपून घेतलेलं आहे। त्याचबरोबर स्थानिक पोलीस असतील, इतरही फायर ब्रिगेड असेल किंवा ॲम्ब्युलन्सेस असतील, या सगळ्या तिथे पोहोचत आहेत आणि आता कन्फर्म जी बातमी येते त्यानुसार 133 प्रवासी या विमानात असल्याचं कळतंय। या 133 प्रवाशांना घेऊन जाणार हे एअर इंडियाचं विमान होतं आणि त्या विमानाचा आता अपघात झालेला आहे। मेघानी नगर भागात हे विमान कोसळलेलं आहे। अजूनपर्यंत स्थानिकांकडून स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकली नाहीये, मात्र स्थानिकांकडून जी माहिती मिळते त्यानुसार आता तिथं फायर ब्रिगेड आहेत, लोकल ॲम्ब्युलन्सेस आहेत आणि त्याचबरोबर पोलीस विभाग पोहोचलेला आहे आणि त्यांचे जवान तिथल्या रहिवाशांच्या मदतीनं तिथे आता त्यांनी बचाव कार्याला सुरुवात केलेली आहे। विनोद, टेक ऑफच्या वेळी हा अपघात हे विमान कोसळल्याचं कळत आहे। हा नेमकं म्हणजे साधारण हा कशा लोकवस्तीचा भाग असेल? हा कोणत्या एरियात हा अपघात झाला असेल? एअरपोर्टच्या बाजूला असलेल्या मेघानी नगरचा भाग आहे आणि इथे आता जी माहिती मिळते त्यानुसार एका रहिवाशी इमारतीवर हे विमान कोसळल्याचं कळतंय। हा भाग साधारण दाट लोकवस्तीचा भाग असल्याची प्राथमिक माहिती मिळते। अजूनही या भागासंदर्भात अधिक अपडेट्स नाही आहेत, पण दाट लोकवस्तीचा भाग आहे आणि हे विमान ज्या इमारतीवर कोसळलंय ती इमारत सुद्धा रहिवाशी वापरासाठीची इमारत होती। विमानात 133 लोक असल्याचं कळतंय आणि ज्या इमारतीवर हे विमान कोसळलं ती इमारत सुद्धा रहिवाशी वापराची होती, त्यामुळे जीवितहानी मोठ्या प्रमाणावर होण्याची भीती व्यक्त केली जाते। अजूनही त्या संदर्भात अधिकृत माहिती स्थानिक प्रशासन असेल किंवा विमानतळ प्रशासन असेल किंवा रहिवाशांच्या मार्फत मिळू शकलेली नाहीये। नक्कीच विनोद, एअर इंडियाकडून अजूनही ऑफिशियल माहिती आलेली नाही का? आत्ताची जी माहिती या विमानासंदर्भात मिळते ती म्हणजे दुपारी 1:17 हे विमान अहमदाबादवरनं या विमानाने उड्डाण केला। टर्मिनल 2 वरनं या विमानाने उड्डाण केलेलं आहे आणि हे विमान लंडनला संध्याकाळी हे 6:09 आज पोहोचणार होतं आणि विमानाचे डिटेल्स मिळतात की एअर इंडिया 171 असं या विमानाचे डिटेल्स आतापर्यंत पुढे येत आहेत। अजूनही या संदर्भात अधिकृत माहिती मिळू शकलेली नाहीये, पण या विमानाने साधारण 1:15च्या सुमारास अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केलं आणि लंडनच्या दिशेने ते जात होतं। 6:15च्या सुमारास हे विमान लंडनमध्ये पोहोचणार होतं। अहमदाबाद एअरपोर्टवरनं हे विमान उडाल्यानंतर लगेचच या विमान क्रॅश झालेलं आहे, अशी माहिती आतापर्यंत मिळाली आहे। निश्चितच विनोद, असंच तुम्ही आपल्या सोबत राहा। तर अतिशय मोठी अशी दुर्घटना आहे। अहमदाबादमध्ये प्रवासी विमान हे कोसळलंय। अहमदाबादच्या मेघानीमध्ये हे एअर इंडियाचं विमान कोसळलंय। टेक ऑफ करताना हे विमान कोसळल्याची माहिती सध्या मिळते। धुराचे लोट आपण पाहू शकतो या दृश्यात आणि त्यामुळे या अपघाताची कल्पना आपल्याला येऊ शकते। तर लंडनला जाणाऱ्या या विमानात जवळपास 133 प्रवासी होते अशी सूत्रांची माहिती आहे आणि हे विमान रहिवाशी इमारतीवर कोसळली असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। तर एअर इंडियाचं विमान टेक ऑफच्या वेळी कोसळलेलं अहमदाबादमध्ये हे प्रवासी विमान कोसळून हा अपघात झालाय। तर पुन्हा आपल्या जाऊ द्या प्रतिनिधींकडे जाऊया। विनोद सर, 133 प्रवासी असल्याचं कळतं या विमानात? हो, 133 प्रवासी विमानात असल्याची माहिती अजूनपर्यंत प्राथमिक मिळते आणि त्या माहितीनुसार आतापर्यंत एक अपडेट अशी आलेली आहे की आपण आता स्क्रीनवर पाहू शकू की अहमदाबादवरनं या विमानाने उड्डाण केल्यानंतर 10 मिनिटातच हे विमान कोसळलेलं, म्हणजे 1:17 या विमानाने उड्डाण केलं आणि साधारण 1:30च्या सुमारास हे विमान तिथे कोसळलंय। एअरपोर्ट, याचा अर्थ असा आहे की 10 मिनिटांनंतर जर कोसळलं असेल तर हा भाग आहे तो एअरपोर्ट पासून काहीसा लांब असण्याची शक्यता आहे। आता आपण जे दृश्य आपल्या स्क्रीनवर पाहतोय विमानाची ऍक्च्युअल जी इमेज आपण पाहतोय
साधारण उड्डाण केल्यानंतर 10व्या मिनिटाला हे विमान कोसळल्याचं या इमेजेसमध्ये आपण बघू शकतोय. एअर इंडियाच्या वेबसाईटवरून या विमानाचा मार्ग आपण बघितलेला आहे आणि त्या मार्गाची ही दृश्य आपण पाहतोय. आणि आता जी माहिती आपल्यापर्यंत येते ती म्हणजे 10 मिनिटातच हे विमान कोसळलेलं आहे. टेक ऑफ घेताच विमान क्रॅश झालेलं आहे आणि स्थानिक प्रशासनाकडून आता आपण माहिती अपेक्षित आहेत. अजूनपर्यंत अधिकृत माहिती आलेली नसली तरी सुद्धा 133 प्रवासी या विमानामध्ये होते आणि हे विमान जिथे कोसळलं तो मेघानी नगर हा भाग दाट लोकवस्तीचा असल्यानं तिथं सुद्धा मोठ्या प्रमाणावर लोकवस्तीवरच विमान कोसळल्यानं या अपघातात अधिक जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जाते. अजूनही अधिकृत आकडा स्थानिक प्रशासनाकडून मिळू शकलेला नाहीये. दीपाली. नक्कीच विनोद, काही तांत्रिक कारणं सुद्धा यामागे असू शकतात का? या संदर्भात काही आपण अनुमान लावू शकतो? आता नेमकं विमान कोसळण्याचं कारण काय या संदर्भात काहीच माहिती मिळू शकलेली नाहीये. कारण तांत्रिक त्रुटी असल्याशिवाय ही घटना शक्य नाहीये. पण ज्या पद्धतीनं विमान 10व्या मिनिटालाच कोसळलंय त्या अर्थी अचानक काहीतरी विमानात बिघाड झालेला असू शकतो. कारण विमान उड्डाण केल्यानंतर जर इतक्या कमी वेळातच जर कोसळलेलं असेल तर अचानक काहीतरी तांत्रिक बिघाड येऊन हे विमान कोसळलं असावं. कारण जर मोठा प्रवास करून हे विमान आलं असतं आणि तर त्याच्यातनं काही म्हणजे त्या नेमक्या तांत्रिक अडचणींचा आपल्याला कदाचित अंदाज लावता येऊ शकला असता. पण अचानक काहीतरी तांत्रिक अडचण येऊन कारण उड्डाण केल्या लगेचच हे विमान कोसळलेलं आहे. नक्कीच विनोद, लोकप्रतिनिधींकडून काही प्रतिक्रिया येतात, त्यांच्याकडून काय कळतं किंवा पोलिसांकडून काही आपल्याला माहिती कळतंय या संदर्भात? अजूनपर्यंत सगळी स्थानिक यंत्रणा ही विमान कोसळल्याच्या ठिकाणी बचाव कार्यामध्ये गुंतलेली आहे. त्यामुळे अजून तरी स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाहीये. आता जी फक्त प्राथमिक माहिती आपल्याला मिळते ती अशी आहे की 133 प्रवासी या विमानामध्ये होते आणि अहमदाबादवरून लंडनच्या दिशेने जाणारं हे विमान होतं. विमानानं उड्डाण केल्या म्हणजे 1:17 विमानाचं उड्डाण एअर इंडियाच्या वेबसाईटवर आपल्याला दाखवतंय. विमानाचा क्रमांक AI-171 असा होता आणि अहमदाबादमधनं या विमानानं उड्डाण केल्यानंतर लंडनच्या दिशेने लगेचच हे विमान कोसळले आणि रहिवासी ठिकाणावर हे विमान कोसळल्यानं मोठी जीवितहानी असण्याची शक्यता आहे. निश्चितच. आणि आता मिळालेल्या माहितीनुसार विनोद, खरं तर 242 प्रवासी या विमानातून प्रवास करत होते असं समजतंय. हो, आता जी ANI ने आता जी माहिती दिलेली आहे की एअर इंडिया प्लेन विथ 242 पॅसेंजर्स म्हणजे 242 प्रवाशांसह हे विमान उडालं होतं. ते गुजरातच्या अहमदाबादमध्ये क्रॅश झालेलं आहे. राज्य पोलीस कंट्रोल रूमच्या वतीनं त्यांना हे कन्फर्मेशन मिळालं. ANI या वृत्तसंस्थेने आता जी माहिती दिली त्यानुसार 242 प्रवासी या विमानात होते. ANI ने ही माहिती दिलेली आहे आणि स्थानिक पोलीस प्रशासनाचा हवाला ANI ने या माहितीसाठी दिलेला आहे. स्थानिक पोलीस प्रशासनाच्या म्हणजे गुजरात पोलिसांच्या कंट्रोल रूमनं ही माहिती दिलेली आहे. 242 प्रवासी या विमानामध्ये होते असं ANI या वृत्तसंस्थेनं सांगितलेलं आहे. निश्चितच विनोद, खरं तर एक महत्वाची बाब लक्षात घेण्यासारखी ती म्हणजे एका रहिवासी इमारतीवर हे विमान कोसळलंय आणि त्यामुळे जीवितहानी मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता मोठी आहे. आता जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार विमान 1:17 उडणं अपेक्षित होतं. मात्र हे विमान काही उशीर झाला होता त्याला आणि काही विमान उड्डाणाला उशीर झाला होता आणि त्यामुळे कदाचित आपल्याला असा अंदाज आपण लावू शकतो की या विमानाला उड्डाणाला जर उशीर झाला होता तर उड्डाणापूर्वी काही तांत्रिक बिघाड या विमानात निदर्शनास आले होते का अशा स्वरूपाची सुद्धा एक शक्यता आहे. त्यामुळे अजूनपर्यंत जरी अधिकृत आपल्यापर्यंत माहिती नसली आपण अंदाजच लावू शकत असलो तरी सुद्धा विमान काही वेळापूर्वी उडालेलं होतं. काही वेळ उशिराने हे विमान त्याच्या थोडंसं थांबवते तुम्हाला.